नमस्कार, स्वागत करते पूजा चिमटे चॅनलमध्ये। आज आपण जाणार आहोत ऐतिहासिक व्यापारी मार्ग नाणेघाट येथे। हा घाट पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे। जुन्नरपासून 30 किलोमीटर अंतरावर हा घाट आहे। तर आम्ही घाटाच्या जवळ पोहोचलेलो आहोत। इथे येऊन तुम्ही ट्रेकिंग सुद्धा करू शकता। तर ट्रेकिंग करण्यासाठी आपण आता इथे चढून जाणार आहोत। हा आहे घाटाच्या आसपासचा व्ह्यू। मी इथे चढायला सुरुवात केलेली आहे। जर तुम्ही कोणी ट्रेकिंग करणार असाल तर ट्रेकिंगचे शूज आणि जे साहित्य लागतं ट्रेकिंगसाठी ते सोबत घेऊन येणे गरजेचे आहे। हा घाट रिव्हर्स वॉटरफॉलसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, ज्याचा अनुभव फक्त पावसाळ्यातच येतो। तर घाट चढून तुम्ही रिव्हर्स वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता। रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे पाण्याचे काही स्रोत हवेच्या माध्यमातून धुक्याच्या स्वरूपात खालच्या दिशेने न वाहता वरच्या दिशेने वाहतात, त्यालाच रिव्हर्स वॉटरफॉल असे म्हणतात। तर तिथे वरती दिसते ते ट्रेकिंगचे शेवटचे टोक आहे। जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल आणि रिव्हर्स वॉटरफॉलचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या पॉईंटला नक्की भेट द्या। मी ट्रेकिंगचे शूज नाही आणले, त्यामुळे खूप पावसामुळे घसरण असल्यामुळे मी अर्ध्यातूनच फिरून जाणार आहे। तर हाच आहे तो रिव्हर्स वॉटरफॉलचा नजारा। इकडं खालच्या साईडला जे दिसतं ते कोकण विभाग आहे। पाहू शकता किती छान व्ह्यू आहे। वाटतं की नाही धरतीवरचा स्वर्ग। आजकालच्या शहराच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात अशा ठिकाणी आल्यावर ही ग्रीनरी, हा नजारा पाहिल्यावर मन प्रसन्न आणि आनंदी होऊन जाते। तुम्हाला कसा वाटला रिव्हर्स वॉटरफॉलचा व्ह्यू? हा घाटमार्ग सातवाहन कालीन घाटमार्ग आहे। इसवी सन पूर्व पहिल्या शतकात खोदकाम झाले असे इतिहासात आढळून येते। 2000 वर्षापूर्वीचा टोलनाका म्हणून देखील या घाटमार्गाची ओळख आहे। हा आहे तो रांजण, ज्या रांजणात पूर्वीच्या काळी टोल किंवा कर आकारला जायचा। त्या काळात कर हा नाण्याच्या स्वरूपात आकारला जायचा। जे कोणी व्यापारी सैनिक या घाटमार्गाने व्यापार करायचे ते या रांजणात नाणे जमा करायचे। त्याच्या तोंडाजवळच गणेशाचं मंदिर आहे, जे गुहेत कोरलेले आहे। या घाटाचे एक टोक जुन्नर तर दुसरे खालच्या बाजूचे टोक कोकण विभागाला जोडतो, जेथे मुरबाड तालुक्यातली गावे आढळतात। खाली उतरताना रस्ता हा दगडाचा असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे चिकट झालेला आहे। तुम्ही येणार असेल तर चांगले शूज घालून या। इकडे त्यामुळे इकडे पावसाचे प्रमाण जरा जास्तच आढळते। तर शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटली, लुटीचा खजाना याच मार्गाने आणला होता। इथे ठिकठिकाणी गुफा आणि पाण्याचे टाक खोदलेले आढळून येतात। बहुतेक व्यापारी सैनिकांना राहण्यासाठी, विश्रांतीसाठी आणि पाण्यासाठी ही सोय करून ठेवलेली असावी। तसेच आतमध्ये गुफेमध्ये
शिलालेख आढळून येतो, जो ब्राह्मी लिपीत लिहिलेला आहे असा इतिहासात उल्लेख आहे. त्या काळातील सातवाहनांनी केलेले दानधर्म यज्ञ ची माहिती लिहिलेली आढळून येते. पण काळाच्या ओघात हे मिटत चाललेला आहे. या घाटमार्ग आणि लेण्याचे खोदकाम इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झालेले इतिहासात आढळून येते. असा हा जगातला पहिला टोलनाका आणि घाटमार्ग आढळून येतोय. तुम्ही सुद्धा ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी छान असा व्ह्यू होण्यासाठी नक्की भेट द्या या घाटाला. फिरून जाताना छान असा पाऊस पडत होता म्हणून आम्ही इथे कांदा भजी आणि चहा एन्जॉय केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.